का, आता ह्यांनी काही बड्डेच्या पार्ट्या बिट्ट्या केल्या काय माहिती. आता ना हिने माझ्या बहिणीने ह्यांना पार्टी नाही दिली बड्डेची. तर माझी मुलगी घरात म्हटली, बघ ना आपल्याला आपली बड्डेची पार्टी खाल्ली आणि मला नाही दिली पार्टी बड्डेची. मी कानामागच टाकलं. मी काय काय गोष्टी घरात घडत होत्या ना, मी त्या कानामागं टाकत होते. कारण का ह्यांच्यामध्ये बोलण्यानं काय अर्थ नव्हता. हे जातात खातात एकमेकाचं. मी तर कुठेच नव्हते बाई. म्हणावं त्यांनी की मी कधी त्यांच्यामध्ये होते. हां, माझी मुलगी आणि आम्ही जायची. माझी मुलगी मला कधी एकदा दोनदा घेऊन गेली होती. आत्ता नाही, खूप दिवस झाले त्याला. ती म्हटली होती चल मम्मी. आता किती केलं तर आई आहे ना, मुलगी आहे. तिचं पण आतडं तुटणार ना, की मी दुसऱ्यासाठी एवढं करते, मग माझ्या आईसाठी मी काय केलं तर होईल. म्हणून आम्ही एकदा दोनदा गेलो होतो बाई. मग असं आहे, माझी मुलगी पैशाच्या बाबतीत फार काटकसरी आहे. ती अशी कोणालाच पैसे वाया घालवणार नाही याची मला 100% खात्री, माहिती का. ती कोणालाच पैशाचा असा गैरव्यवहार करणार नाही. आज तिने पैसे सांभाळून वापरले म्हणून तर आज एवढं मोठं घर झालं ना. हां, आणि दुसरं म्हणजे घराच्याबद्दल काय म्हटले वाटतं तिला, आम्ही तिचं घर झालं, सगळं झालं. हमको भी फ्लॅट दे, हमको भी तेरे जैसा जैसा फ्लॅट दे. तर ती म्हटली एजंटला भेटा, एजंटला सांगा, एजंट सगळं करून देतो. त्याला तुम्ही सांगा कुठली किती किती कसा फ्लॅट पाहिजे, काय पाहिजे. मी तर फार मोठ्या कष्टाने मेहनतीने शोधला घेतला. मला कुणी मदत केली का, असं असं नॉर्मल गोष्टी बोलतं माणूस घरात, हो की नाही. आता आई आहे, आईजवळच बोलणार ना, हो ना. आता तुम्ही मायले की बोलता तसं आम्ही पण बोलतो. आमचे काही सतत भांडणं नव्हते. आम्ही त्या घरात नाही ना, मी सगळं स्वयंपाक करायचे आणि माझी मुलगी म्हणजे सगळं काम मी करायचे. मुलीला सांभाळायचे, घरातलं करायचे. मी कधीच अशी बोलली नाही की तू हे करते, तू ते करते. आम्ही गुण्यागोविंदाने राहायचो, माहिती आहे का. जरी आम्ही एकमेकाशी बोललो नाही ना, पण आम्ही एकमेकाच्या ह्यानी राहायचो, म्हणजे विचाराने राहायचं. म्हणजे तिने जर काय आणलं तर ती करल तिच्या मनाला जे पाहिजे ते. भांडणं असं काही नव्हतं, माहिती आहे का. जरा तिचं डोकं कसं एक गरम आहे, मला माहिती. खूप तापट आहे तिचा स्वभाव, पटकन ती बोलते आणि तेवढीच मायाळू पण आहे.